महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज पुणे स्टेशन बस स्थानकाला भेट देऊन विविध सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी मंत्री सरनाईक यांनी बस स्थानकातील हिरकणी कक्ष, पानपोई प्रसाधनगृह तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या अन्य मूलभूत सुविधांची पाहणी केली। पाहणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्या तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। बस स्थानकाची स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्वच्छता व देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या। यावेळी मंत्री सरनाईक यांनी बस स्थानकातील काही प्रवाशांशी थेट संवाद साधत एसटीच्या बस सेवेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले। प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, बस सेवेची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी प्रवाशांकडून थेट अभिप्राय घेतले। एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे। स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे, त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाण्याचा इशारा मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलाय। आता असं वाटायला लागलंय की काही ठिकाणी न जाताच माझा दौरा मी आयोजित करावा, जेणेकरून दररोज बऱ्याच ठिकाणी स्वच्छता पण चांगल्या प्रकारे होऊ शकेल। हे खड्डे वगैरे जे काही आता 6-8 महिन्यापूर्वीच बुजवले गेले आहे, डांबरीकरण केले होते, ते आता उखडले गेलेले आहेत। म्हणजे 6-8 महिन्यामध्येच रस्त्याचं काम ठेकेदारानं जे केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं हे सिद्ध झालेलं आहे। मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहे की 6-8 महिन्यापूर्वी जर डांबरीकरण केलेलं असेल आणि एस टी महामंडळाच्या खर्चातून ते केलं असेल तर त्या ठेकेदाराला ताबडतोब काम करून देत नसेल तर ब्लॅकलिस्ट करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत। अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात आहे। मी येणार म्हणून काही स्वच्छता त्यांनी केलेली आहे, परंतु हे योग्य नाही, कारण शेवटी आम्हाला महामंडळाच्या खिशातून काही करायचं नाही आहे। आता ठेकेदार निश्चित केलेला आहे, ठेकेदाराच्याच माध्यमातून आमच्या डीसीनं ते काम करून द्यायचं आणि त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर त्याच्यावर ठेकेदारांवर कारवाई करायचे सुद्धा अधिकार त्यांना आम्ही दिलेले आहे। त्यामुळे फक्त उभं राहून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, आता काही जास्त काम नाही आहे। त्यामुळे अशा जर पद्धतीनं काम होत असेल तर मला कारवाई ही त्यांच्यावर करावी लागेल, परंतु शेवटी आता प्रत्येक वेळेस प्रत्येक डीसींवर किंवा त्या ठिकाणच्या प्रमुखावर कारवाई करणं पण योग्य नव्हे। 1-2 संधी त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्याही दरम्यान जर त्यांनी असंच जर भूमिका त्यांची ठेवली तर निश्चितपणे काहीतरी ठोस कारवाई मला करावी लागेल। स्वच्छतागृहाच्या बाबतीतसुद्धा तीच परिस्थिती आहे। पाण्याचे ग्लास जे आहे ते मी आल्यानंतर त्या ठिकाणी अडकवलेले आहेत असं निदर्शनास आलं। माझ्यासमोरच ते ग्लास तिकडे लावण्यात आले। खरं तर पानपोई असणं हे सुद्धा ठेकेदारालाच सांगितलेलं आहे। ड्रायव्हर कंडक्टरच्या रूम आहे स्वच्छता ठेवणं, त्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध करून देणं, पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून देणं ही सुद्धा जबाबदारी ठेकेदाराची आहे। फक्त त्या ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या लोकांना त्या पद्धतीनं काम करून घेणं गरजेचं असताना जर काही दिरंगाई होत असेल तर मला कारवाई त्यांच्यावर करावीच लागेल। परंतु शेवटी काय की प्रत्येक ठिकाणी अशी कारवाई करत गेलो तर शेवटी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा रोष निर्माण होऊ नये म्हणून 1 संधी किंवा 2 संधी उपलब्ध करून देईल, परंतु तिसऱ्यांदा जर मात्र अशाच पद्धतीनं काही त्यांच्याकडनं चुका घडल्या तर कारवाई त्यांच्यावर करणं अटळ आहे। राज्यातल्या अनेक एस टी स्टँडवर खड्डे पडलेले आहेत, तसेच रस्त्यांवर खड्डे, अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना जायला एस टी बसेस नाहीत, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत। याच्या ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर आम्ही हेल्पलाईनच दिलेली आहेत। काही ठिकाणी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी हेल्पलाईन नंबर आम्ही दिलेला आहे। त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून जर त्यांनी सुविधा मागितली आणि ती सुविधा जर पूर्ण आमच्या लोकांनी केली नाही तर मग व्हिडिओ टाकणं किंवा त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना आम्हाला करणं योग्य होईल। त्यामुळे त्या हेल्पलाईनचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं असं मला वाटतं। दुसरी वस्तुस्थिती आहे की अनेक एस टी स्टँडवर जे काही खड्डे आहेत ते पडलेले आहेत ते बुजवण्याच्या आणि दुरुस्त करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जसं आता ह्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की खड्ड्यांमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना तर होतच आहे, परंतु आमच्या महामंडळाच्या एस टी बसेसचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पुढील भविष्यामध्ये ह्या एस टी महामंडळाच्या सर्व ज्या जागा आहेत, डेपो जे आहेत, स्टँड जे आहेत, त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं एक मास्टर प्लॅन आम्ही बनवलेला आहे आणि लवकरच त्याला आम्ही या पुढल्या पावसाळा गेल्यानंतर सुरुवात करणार आहोत। मी स्वारगेटच्या एस टी स्थानकाची पाहणी केली होती आणि तुम्ही म्हणताय तर स्वारगेट आणि शिवाजीनगर
मी ताबडतोब माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि अशा पद्धतीचं दुर्गंधी आणि घाण असेल आणि प्रवाशांना जर त्रास होत असेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा करून जर चुकीच्या पद्धतीने कोणी वागलं असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्याची